नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आज आपण पुळूज येथील एका शेतकरी दादांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. या केळीच्या प्लॉटसाठी अल्विरॉन ऑर्गॅनिकची जी किरण सर यांच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी वापरली, ह्या टेक्नॉलॉजीचा यांना काय बदल वाटला आपण त्यांच्या तोंडून जाणून घ्या. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा आम्हाला. माझं नाव चंद्रकांत जनार्दन खांडेकर, राहणार पूळ, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हा तुमच्या केळीचा किती एकराचा प्लॉट आहे? 2 एकर. 2 एकराच्या प्लॉटसाठी तुम्ही जी तुमच्या हातामध्ये जी बॉटल दिसते ही केपॉन म्हणून प्रोडक्ट, हा प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये आणि मातीमध्ये काय बदल वाटला? भरपूर बदल वाटला सर. आणि याला म्हणजे मुळे इतकी फुटली की अगदी रान पांढरा शिपट झाले. आपण बघूया जरा. तर हा केपॉन वापरल्याचा फायदा बेडच्या बाहेर टोटल आता इकडल्या झाडापासून साधारण मधल्या भागामध्ये अशा पांढऱ्या शेपट मुळ्यांचं असंख्य असं जाळं तयार झालेलं आहे. पाऊल ठेवायला पण जागा नाही अशा पद्धतीच्या मुळ्या दिसते. त्या प्रत्येक बोधामध्ये अशा मुळे पसरलेले आहेत. ह्या प्लॉटची लागणीचा तारीख किती आहे? नोव्हेंबर. साधारण 7 महिने कंप्लीट झाले आहेत. 7 महिन्याच्या अनुषंगाने साधारण मला वाटतं केळीची हाईट पण भरपूर झालेली आहे. तर आपण 24 पानावर ते केळी गेलेले आपण बघू शकतो. हाईट साधारण 15 फुटाच्या आसपास हाईट गेलेली आहे. आणि घडाची निर्मिती पण झालेली आहे. आपण घडाची फाण्या जरा मोजू आपण. तर आता 7 महिन्याच्या अनुषंगाने 30% बागेमध्ये झाडाची वेण झालेली आहे. तर आपण घडाची फाण्याची संख्या पण मोजू, जरा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फणे येते. 14 फणे येते. तर साधारण वादीमध्ये पण अंतर खूप भरपूर आहे. तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरली आहे, पण तुम्हाला मातीमध्ये तर छानपणे बदल वाटलेलाच आहे. भरपूर बदल झाले. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या ती नेक्स्ट प्लॉट होता तो पण पावसाच्या अगोदर पिवळा पडला होता, पण आता आपण कंडिशन बघितली एकदम हिरवागार आहे. तर एकंदरीत तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरली, इतर शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट किंवा आमचे जर्मन टेक्नॉलॉजी वापरावं का? भरपूर वापरायला पाहिजे. काय अडचण नाही वापरायची? कारण जमिनीची भुसभुशीत जी घट्टपणा चिकटपणा मातीत होता पूर्ण मोकळून जमीन सुटसुटीत झाली आणि पांढऱ्यामुळे ती भरपूर वाढ झाली आहे. थोडं क्षाराचं प्रमाण भरपूर होतं. आता क्षाराचं प्रमाण किती टक्के आहे? आता साधारण 20 ते 30% क्षाराचं प्रमाण राहिलेलं आहे. आता हे पद्धतीने माती तुमची भुसभुशीत झालेली आहे सगळी. अगोदर सुटतच नव्हतं ना, घट्ट होते. चला, एकंदरीत तुम्ही तुमचा अभिप्राय शेतकरी बांधवांना पोहोचवला त्याबद्दल आम्ही तुमचे अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.